आपलं नवीन वर्ष जानेवारीमध्ये सुरू होतं आणि डिसेंबरमध्ये संपतं. आर्थिक वर्षाचं मात्र तसं होत नाही. ते एप्रिलमध्ये सुरू होऊन मार्चमध्ये संपतं. पण आर्थिक वर्ष 31 डिसेंबरला का संपत नाही? तुम्हाला याबद्दल माहिती आहे का? थांबा, सांगते. तर दरवर्षी एप्रिल ते मार्च या काळात सरकारी तिजोरीत किती पैसे जमा झाले, किती खर्च झाला याचा हिशोब मांडून देशाच्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेतला जातो. त्यामुळे या काळाला आर्थिक वर्ष म्हटलं जातं. आर्थिक वर्षाचा कालावधी ब्रिटिशांनी 1867 मध्ये ठरवला. नंतर ब्रिटिश गेले, पण ही पद्धत तशीच सुरू राहिली. तसंच भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे कृषी क्षेत्राचाही विचार आर्थिक वर्ष ठरवताना झालेला दिसतो. मार्च अखेरपर्यंत कृषी क्षेत्रातील व्यवहारांचा अंदाज सरकारला येतो. अशा वेळी आर्थिक गणित जुळवणं सोपं जातं. त्याचबरोबर भारतात जून ते डिसेंबर या काळात अनेक मोठे सण साजरे होतात. सणांच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री होत असल्यानं बाजारात बरीच आर्थिक उलाढाल होते. त्यामुळे लगेच 31 डिसेंबर पर्यंत आर्थिक लेखाजोखा मांडणं कठीण असतं. या सर्व कारणांमुळे भारतातील आर्थिक वर्ष 31 मार्चला संपून 1 एप्रिलला सुरू होतं.